अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने 3 एकरातील पपईवर शेतकऱ्यांनी फिरवला ट्रॅक्टर, धनज येथील वास्तव। उत्पादन खर्च निघत नसल्याने निर्णय घेतल्याची शेतकऱ्याची प्रतिक्रिया। नमस्कार, आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे अशोकराव उपाध्ये कारंजा लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार एकीकडे खुल्या बाजारात शेतमालाचे भाव पडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असताना दुसरीकडे पपईलाही अपेक्षित भाव मिळत नसल्याने धनज येथील एका शेतकऱ्याने 3 एकरातील पपई पिकावर बुधवारी ट्रॅक्टर फिरवला। कारंजा तालुक्यातील धनज येथील शेतकरी निनाद गजानन टेकाडे यांनी आपल्या 3 एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली। त्यासाठी त्यांनी जवळपास 2.5 लाख रुपयांचा खर्च केला, परंतु पपई विक्रीस आल्यानंतर केवळ 4 ते 5 रुपये किलोचा दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले। परिणामी या शेतकऱ्याने छातीवर दगड ठेवून बुधवारी 10 जानेवारीला आपल्या 3 एकर क्षेत्रातील हिरव्यागार पपई पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय घेतला। आगामी काळात जर शेतकरी जगवायचा असेल तर सरकारला आयात निर्यात धोरण बदलविण्याची गरज असल्याचे मत शेतकरी निनाद टेकाडे यांनी यावेळी व्यक्त केले। काय नाव दादा तुमचं? निनाद गजानन टेकाडे। हे पपई का बरं पडता तुम्ही? 3 एकर पपईचा प्लॉट आहे। भाव नसल्यामुळं 1 रुपया वसूल झालेला नाही। 2 ते 2.5 लाख रुपये खर्च झालेला आहे। निघेनासा झाला म्हणून आम्ही पपईमध्ये रोटावेटर मारत आहे। आणि गव्हर्नमेंटच्या याच्यावर निर्यात वगैरे काही नाही समजा पपईला? गव्हर्नमेंटचा पपईच्या याच्यात हस्तक्षेप काहीच नाही आहे, निर्यात करू नाही शकत। जागची पेठ आहे आपली अमरावती नागपूर, इथे पेल झाल्यामुळे हा भाव पडलेला आहे, पुढे माल चालला नाही। आणि याचा इन्शुरन्स वगैरे काही नाही, काही नाही नाही का? आणि गव्हर्नमेंटला तुमचं काय म्हणणं आहे मग? गव्हर्नमेंटला काय आता सगळंच त्यानं बोलावलं। तूर बोलावली, सोयाबीन बोलावलं, पपई बोलून घेतली अजून। म्हणजे असं समजा की शेतकरी मेटाकुटी लावून टाकलाय विक्रीत आहे शेतकरी, असं का? 2-3 वर्षात खतम लावून करणं लावले। म्हणजे शेतकरी आत्महत्या करण्याचा परिवर्तन जे केलं ते गव्हर्नमेंटने केलं धोरणामुळे, सरकारच्या धोरणामुळे। ठीक आहे, धन्यवाद। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।